नमस्कार मित्रांनो. जर चॅनलवर नवीन असाल आणि जर माझ्या चॅनलवरच्या कथा वाचल्या नसतील तर नक्की वाचा. खूपच भारी भारी कथा आहेत आणि कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणत्याही कथा तुमच्याकडून मिस होणार नाही. चला आपण कथेला सुरुवात करूयात. लग्नाची पहिली रात्र. प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील एक स्वप्न, पण माझ्या नशिबात काहीतरी वेगळंच होतं. 18 वर्षाची नखरेबाज नवरी आणि मी. हा लग्नाचा खेळ कसा सुरू झाला बघा या पहिल्या भागात. माझ्या खोलीच्या बेडवर ती बसली होती, माझी नवी कोरी नवरी तन्वी. दिसायला इतकी नाजूक की जणू फुलाची कळी. आम्ही राजस्थानच्या एका परंपरेत बांधले गेलो होतो. मी शहरातला शिकलेला तरुण आणि ती नुकतीच कॉलेजला लागलेली एक अल्लड मुलगी. मी खोलीत आलो आणि दरवाजाची कडी लावली. तन्वी बेडच्या एका कोपऱ्यात मान खाली घालून बसली होती. तिच्या अंगावरील दागिन्यांचा आवाज आणि त्या रेशमी साडीचा सळसळताट मला वेड लावत होता. मी हळूहळू तिच्या जवळ गेलो. तसा मी तिच्या खांद्यावरती हात ठेवला तशी ती वीज चमकल्यासारखी लांब सरकली. हे काय चाललंय? जरा लांब राहा ना, ती मोठ्याने ओरडली. तिचा तो खट्याळ आवाज ऐकून मी थोडा गोंधळलो. मी म्हणालो, अगं तन्वी, आता आपलं लग्न झालंय. मी तुझा नवरा आहे आणि आज आपली पहिली रात्र आहे. ती रागाने माझे हात झटकत म्हणाली, नवरा असलात म्हणून काय झालं? मी सिरियलमध्ये पाहिले की लग्नाच्या रात्री नवरा नवरीला मुंह दिखायचा गिफ्ट देतो, पण एक रोमॅन्टिक गाणं वाजतं आणि लाईट बंद होते. तुम्ही तर भलतंच काहीतरी करायला बघताय. तिचे हे बोलणे ऐकून मला मस्ती सुचली. मी म्हणालो, अगं वेडे, सिरियलमध्ये जे दाखवतात ना ते सगळं खोटं असतं. खरा खेळ तर लाईट बंद झाल्यावरती सुरू होतो. आणि आज रात्री मी तुला ते प्रायोगिकरित्या शिकवणार आहे. माझं हे बोलणं ऐकून ती थोडी घाबरली, पण तिची जीभ अजूनही थांबत नव्हती. बेशरम, मला आधीच माहिती होतं तुम्ही असेच असाल. मांडवात तर किती लाजत होता, आता तुमचं खरं रूप बाहेर येत आहे. मी हसलो आणि तिला जवळ ओढलं. तिच्या कानाजवळ जाऊन हळूच फुंकर मारली. आज तुला समजेल की लग्न म्हणजे नक्की काय असतं. मी मुद्दाम तिच्या नाजूक कमरेवरती हात फिरवला. ती शहारली आणि तिचे गाल लाजेने लाल झाले. बघा, मला अशा फालतू गोष्टी आवडत नाहीत. मी काय लहान मुलगी नाहीये. मी म्हणालो, हो का? मग बघूया तुला किती माहिती आहे. मी तिला चिडवण्यासाठी तिच्या मानेवरती हलकी पप्पी घेतली. तन्वी एकदम शॉक झाली. तुम्ही तुम्ही खूपच नखरेबाज आहात, असं म्हणून ती वॉशरूममध्ये पळाली. थोड्या वेळाने ती बाहेर आली. तिने एक साधी पण अतिशय आकर्षक ट्रान्सपरंट नाईटी घातली होती. तिचे मोकळे केस आणि तिचा तो अवतार पाहून माझा ताबा सुटला. मी तिला पुन्हा बेडवर नेलं आणि म्हणालो, आता लाईट बंद करतोय, कारण खरी मजा आता अंधारातच असते. नको नको, लाईट बंद करू नका, मला अंधाराची खूप भीती वाटते, ती ओरडली. पण मी ऐकलंच नाही. मी तिला मुद्दाम लग्नाच्या नात्याबद्दल घाबरवायला सुरुवात केली. मला तिला थोडं सतावण्यात मजा येत होती. पण तन्वीने जे केलं ते माझ्या स्वप्नातही नव्हतं. तिने थेट धावत जाऊन माझ्या मोठ्या भावाच्या खोलीचा दरवाजा ठोकला. रात्रीचे 2 वाजले होते. माझा मोठा भाऊ अमित आणि वहिनी स्नेहा बाहेर आले. तन्वी रडत रडत वहिनीला बिलगली, दीदी, मला तुमच्यासोबत झोपायचंय. हा तुषार माणूस खूप डेंजर आहे. तो मला कसला तरी खेळ खेळायला सांगतोय. अमितदादाने माझ्याकडे रागाने बघितले. माझी तर फजितीच झाली होती. अखेर ती पहिली रात्र तन्वीने वहिनीच्या खोलीतच काढली आणि मला एकट्याला बेडवर लोळावं लागलं. सकाळी तन्वी किचनमध्ये वहिनीला मदत करताना मधूनच माझ्याकडे बघून
जीभ दाखवून चिडवत होती. तिला वाटलं ती जिंकली, पण खेळ तर आता सुरू होणार होता. पुढील भागात बघा तन्वी आणि तुषारचं प्रेम कसं फुललं आणि एका अपघाताने कसं बदललं त्यांचं आयुष्य. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग तुम्हाला हवा असेल तर भाग 2 कमेंट करा. धन्यवाद.